चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्याचबरोबर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल, कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो अशा गोष्टीवर आहे जी चूक सगळेजण करतात, बरेचसे जण करतात आणि त्यामुळे आपल्याला धनहानी आणि आपल्याला ज्या आपल्या प्रगतीमध्ये जे अडथळे येतात, आपल्याला धनहानी होते, धन लाभ होत नाही आणि आपण म्हणतो काय पैसे सगळीकडे येतात आणि आमच्याकडेच येत नाही, त्याच्या घरी खूप एवढे पैसे असून सुद्धा एवढे पैसे तरी पैसे येतात आणि आपल्या घरी आपण एवढे कष्ट करतो, एवढा मरमर करतो तरी सुद्धा आपल्या घरात पैसा येत नाही। तर कसं असतं ना, आपण काही चुका करतो आणि त्या चुका शक्यतो बऱ्याचशा वेळेस लक्ष्मीपूजनाला सुद्धा होतात आणि ह्या लक्ष्मीपूजनाला तुमच्या हातून ही चूक घडू नये किंवा तुमच्या हातून ही चूक होऊ नये, त्यासाठी मी तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण ही चूक जर का तुमच्या हातून होत असेल तर नक्कीच तुम्ही ती ह्या वेळेस सुधारावी आणि त्यानुसार तुम्ही त्यात बदल करून तुम्ही त्यात तुमचे जे मार्ग आहे ते मोकळे करावे आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी जो धन लाभ आहे, प्रगती मार्ग आहे तो मोकळा व्हावा, यासाठी मी नक्कीच प्रार्थना करेल आणि ते नक्कीच तुमच्या बरोबर होणार। तर बघा कसं असतं ना, आपण लक्ष्मीपूजनासाठी बऱ्याचशा वस्तू आणतो, बऱ्याचशा गोष्टी आणतो, बरीचशी तयारी करतो, सगळ्या गोष्टी करतो, मनभावे प्रार्थना करतो, पूजा करतो, अगदी पूजा विधी जशी सांगितली आहे, जशा गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत तशा पद्धतीने करतो, पण तरी सुद्धा इतकं सगळं करून सुद्धा आपल्याला त्याचा लाभ होत नाही ना, तर तेव्हा आपल्याला जरा वाईट वाटतं आणि अशा वेळेस आपल्या हातून न कळत जे चुका घडतात त्या खूप चुकीच्या असतात, त्याच कारणीभूत असतात या सगळ्या गोष्टींसाठी। तुम्ही काहीही करा, कुठेही जा, कितीही देवदेव केलं, पण काही न कळत चुका घडल्यामुळेच तुमच्या हातून होऊ शकतात। मी असं म्हणत नाही की मी त्या चुका करत नाही किंवा दुसरं कोणी करत नाही, माझ्या हातूनही त्या चुका घडतात, माझ्या हातूनही न कळत अशा बऱ्याचशा चुका घडत असतील आणि ज्यामुळे मलाही, मी तुम्हाला सांगते की असं काही नाही की मी जर का तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते तर मी एकदम परफेक्ट आहे किंवा मी खूप खुश आहे, माझ्याही जीवनात अडचणी आहे, मलाही बरेचसे त्रास होतात, पण कसं असतं ना, एकमेकांना दुःख सांगितलं ना की ते बरोबर वाटलं जातं आणि त्यानुसार मलाही त्याच्यामध्ये परिणाम मिळतो, तुम्हालाही त्याचा फायदा होईल ह्याची मी अपेक्षा करते। तर चला बाकीच्या गोष्टी न बोलता आपण नक्की काय चुका करतो, काय गोष्टी करतो त्यावर आपण बोलूया। तर बघा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कसं असतं, लक्ष्मी आगमन करते, आपल्या घरात लक्ष्मी आगमन करते। तर जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की लक्ष्मी पूजनासाठी तुम्हाला ज्या कुठल्या वस्तूंची म्हणजे ज्या कुठल्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला अगोदरच घ्यायच्या आहेत, त्या दिवसाच्या आधीच घ्यायच्या आहेत। आता 24 तारखेला आपल्याकडे लक्ष्मीपूजन आहे, तर तुम्हाला असं नाही करायचं आहे की संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं आहे तर तुम्ही सकाळी बाजारात जाऊन बत्ताशे हे ते सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं। लक्ष्मीपूजन हा पूर्ण दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन असतो। या दिवशी तुमच्या घरात सकारात्मकता, या दिवशी तुमच्या घरात हसतं-खेळतं वातावरण, ह्या दिवशी तुमच्या घरात खूप मस्त वातावरण आणि त्याचबरोबर लक्ष्मी आगमनाची तयारी तुमच्या घरात दिसली पाहिजे। तर त्याच दिवशी जर का तुम्ही बाहेर जाऊन लक्ष्मी देऊन आले तर कसं होईल बरं? मी असं म्हणणार नाही की त्या दिवशी जे लोक जे विकायला बसतात त्यांचं काय, तर शक्यतो कसं असतं, खूप अडचणीच्या वेळेस, खूप अगदी गोष्टीच्या वेळेस तुम्हाला जर का पडली तर त्यावेळेस गोष्ट ठीक आहे, पण शक्यतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठलीही गोष्ट तुमची लक्ष्मी घरातून बाहेर जाऊ नये ह्याची काळजी घ्या। जास्तीत जास्त मोठी लक्ष्मी, जसं तुम्ही एखादी नवीन वस्तू आणली आहे तर ते तुम्ही आधी बुक करून ठेवू शकता आणि त्या दिवशी घेऊन येऊ शकता, असं करू शकता, पण त्या दिवशी पूर्ण अमाऊंट देऊन तुम्ही ती वस्तू आणताय, समजा तुम्ही टीव्ही आणला, फ्रीज आणला, तुम्ही गाडी आणली, तुम्ही घर घेतलं, या सगळ्या गोष्टी ज्या असतात या तुम्हाला आधी करायच्या असतात। तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट की तुम्हाला आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर जाऊन द्यायची नाहीये, तिची साठवण करायची आहे आणि तुमच्या लक्ष्मी पूजनात कमीत कमी एक गड्डा, मी म्हणेल नोटांचा गड्डा तुम्हाला ठेवायचा आहे लक्ष्मी पूजनात, कारण तो धन आहे। आजकाल कितीही डिजिटल मनी झालं तरी नोटांना आपल्या धनतेरसच्या पूजेत आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळेस ठेवणं गरजेचं आहे, कारण आपलं ते धन आहे। डिजिटल मनी किती जरी आलं तरी शेवटी धन हे धन असतं आणि त्याचमुळे ते धन दिसलं पाहिजे, त्यामुळे आपल्याला ते पूजेत ठेवायचं आहे आणि ते आपल्या घरात जाऊ द्यायचं नाहीये। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी मी आजच्या व्हिडिओचा सगळा हा साठा लोटा घातलाय तो म्हणजे की मी बऱ्याचशा वेळेस बघितलं आहे की लक्ष्मी पूजनाच्या वेळेस जसं आपण ऊस ठेवतो, ऊसाची जी हे ठेवतो आपण, त्यावेळेस मी बऱ्याचशा लोकांना बघितलं आहे की तेव्हा ते बोळकी पुसतात, सगळ्या गोष्टी
त्याच्यावर बत्ताशे लाह्या वगैरे टाकतात आणि त्या उसाच्या शेजारीच लक्ष्मी जी आहे म्हणजेच आपली केरसुणी, जो झाडू आपण विकत घेतो किंवा आपण केरसुणी जो विकत घेतो किंवा आपली शिरई जी आपण विकत घेतो ती त्या उसाच्या ह्याच्या बरोबरच उभी ठेवतात. तर ती उभी ठेवायची नाहीये. लक्ष्मी पूजनाच्या वेळेस कधीच तुमची केरसुणी उभी ठेवायची नाहीये, कुठेही असू दे. इवन मी तुम्हाला सांगते, लक्ष्मी पूजन जरी नसेल, तुम्ही तुमच्या घरात साफसफाई जरी करत असाल तर तुमची लक्ष्मी ही जमिनीला टेकलेली हवी, जमिनीला ठेवलेली हवी, पूर्ण व्यवस्थित खाली ठेवलेली हवी. ती कधीच उभी करून ठेवू नये, कधीच ती अशी उलटी म्हणजे तिचं शिरईचं तोंड खाली आणि टोक वर किंवा टोक खाली असं म्हणजे उलटी कोणत्याच बाजूने ती उलटी ठेवू नये. त्यातल्या त्यात लक्ष्मी पूजनाला तर उभी त्याहून ठेवू नये. मी बराच वेळेस बघितलं आहे, लोक शिरई अशी उभी ठेवतात, त्याला हळदी कुंकू वगैरे लावतात, त्याची पूजा करतात. उभी लक्ष्मी असं मानलं जातं त्याला. ती उभी आहे आणि ती कुठल्याही पावलाने लगेच जाऊ शकते. याच्यामुळेच आपण म्हणतो की कधीच लक्ष्मीचा उभा फोटो नसावा, ती बसलेली असावी, ती मांडी घालून व्यवस्थित बसलेली लक्ष्मीचा फोटो आपल्या घरात असावा. त्याच तऱ्हेने तुम्हाला तुमची जी लक्ष्मी आहे, तुमची जी केरसुणी आहे, तिला सुद्धा लक्ष्मी पूजनाच्या वेळेस पूजताना तुम्हाला खाली ठेवायचं, व्यवस्थित खाली ठेवायची आहे आणि मग तिची पूजा करायची आहे. तिला व्यवस्थित फरशीवर अशी खाली ठेवायची आहे आणि मग तिची पूजा करायची. अजिबात तिला भिंतीला लावून खेटून अशी उभी ठेवायची नाहीये. बरेचशे जणांच्या वेळेस मी बघते की तिला अशी उलटी तरी ठेवतील किंवा सरळ तरी ठेवतील अशी आणि मग तिची पूजा करतात. तर तुम्हाला ही चूक जी आहे अजिबात करायची नाहीये. कारण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही तिचं आगमन करता, तिला घरी बोलवता. तर त्यामुळे जर का तुम्ही तिला नुसतं उभं राहायला बोलवलं तर ती कधीच तुमचा फायदा करणार नाही किंवा कधीच ती तुमच्यासाठी राहणार नाही. कारण आपण म्हणतो ना की आपण एखाद्या पाहुण्याला बोलवलं तर आपण म्हणतो की या बसा, पण जर का तुम्ही त्याला म्हणलेच नाही की बसा, तो चालत्या पावलाने तसाच जर का निघून गेला तर कसं आपल्याला वाईट वाटतं किंवा ते व्यवस्थित त्या पाहुण्याला सुद्धा ते व्यवस्थित वाटत नाही की अरे आपल्याला हा म्हणला सुद्धा नाही की बस म्हणून. तर अशाच पद्धतीने बघा, लक्ष्मीला सुद्धा आपल्याला कधीच उभं ठेवायचं नाहीये. तिला दरवेळेस पूर्ण खाली व्यवस्थित ठेवून मगच तिची पूजा करायची आहे. उभ्या लक्ष्मीची कधीच पूजा करू नये, कारण उभी लक्ष्मी पूजली तर ती तुम्हाला पावत नाही, तुम्हाला ती अजिबात तुमच्यावर प्रसन्न होणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला बाकीच्या ज्या आर्थिक अडचणी असतात, आर्थिक चणचण असते ती भासते आणि त्यामुळेच आपण मग म्हणत बसतो अरे एवढी देवपूजा केली, एवढं सगळं केलं आणि मला काहीच लाभलं नाही. तर अशा पद्धतीने बघा ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची असती आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. आपण देवपूजा करतो, लक्ष्मीपूजन करतो, हे करतो ते करतो, पण अशा बारीक निरीक गोष्टी असतात ज्यावर आपण लक्ष देत नाही आणि आपलं नुकसान होऊन बसतं. तर बघा, तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला व्यवस्थित पूजाविधी कशी करायची, काय करायची आहे हे मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये धनतेरसची पूजा, वसुबारसची पूजा, लक्ष्मी पूजनाची पूजा आणि त्याचबरोबर नरक चतुर्दशीची पूजा कशी करायची आहे त्या सगळ्यांची व्हिडिओज येणार आहेत. येत आहेत म्हणजे तयारी आहे त्याची. नक्कीच त्या व्हिडिओला बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येत्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.